नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी मधील अतिशय महत्त्वाचा चॅप्टर सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री याबद्दल माहिती घेणार आहे. त्याच्या नावामधूनच आपल्या लक्षात आलं असेल की या चॅप्टरमध्ये आपण रसायनशास्त्रामधील जेवढं काही मूलभूत संकल्पना आहेत या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. आता या संकल्पनांचा अभ्यास करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांचं हे जे काही तुम्ही निवडलेली सायन्स शाखा आहे त्या सायन्स शाखेमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आता जेव्हा आपला निर्णय झालेला आहे एका विशिष्ट उद्देशानं की आपल्याला सायन्स शाखा निवडायची आहे, तर आपल्याला माहिती असलं पाहिजे व्हॉट इज सायन्स. सायन्स म्हणजे काय, शास्त्र कशाला म्हणायचं. तर शास्त्र म्हणजे काय, व्हॉट इज सायन्स. सो सायन्स इज द सिस्टमॅटाइज्ड नॉलेज फॉर डिस्क्रायबिंग अँड अंडरस्टँडिंग द नेचर. आपल्याला माहिती आहे की हे विश्व आहे आणि या विश्वामध्ये अनेक गूढ आहेत की ज्या गूढ आज तागायत गूढ म्हणून आहेत. काही जे काही निसर्गामधले गूढ आहेत त्याचा उकल आपण आपल्या बुद्धीच्या जोरावरती आपण शोधून काढलेला आहे. तरी परंतु अशा अनेक निसर्गामध्ये गूढ आहेत की ज्यांची अजून आज तागायत आपल्याला गूढ उकललेलं नाही. मग हे जे काही निसर्ग आहे ते निसर्ग समजून घ्यायचा असेल, त्याचं स्पष्टीकरण द्यायचं असेल तर आपल्याला शास्त्र शिकणं गरजेचं आहे, सायन्स शिकणं गरजेचं आहे. त्यामुळे सायन्सची व्याख्या काय, सिस्टमॅटाइज नॉलेज फॉर डिस्क्रायबिंग अँड अंडरस्टँडिंग द नेचर. आता या शास्त्राच्या काही शाखा आहेत. त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अंकशास्त्र याचीही पेक्षा अजून वेगवेगळ्या शाखा तुम्हाला या शास्त्राच्या असतील. पण महत्वाच्या या 4 शाखा, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र आणि मॅथमॅटिक्स म्हणजे अंकशास्त्र, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. तर हे अंकशास्त्र, या 4 शास्त्रांचा महत्व करून आपण या सायन्स शाखेमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यापैकी माझ्याकडून जे आपण डिस्कशन करणार आहात ते केमिस्ट्री. आता केमिस्ट्री शिकण्यापूर्वी आपल्याला केमिस्ट्री म्हणजे काय हे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. केमिस्ट्री म्हणजे काय, तर सगळ्यात महत्वाची बाब, केमिस्ट्री म्हणजे मॅटरचा स्टडी, पदार्थाचा अभ्यास. आता हा पदार्थाचा अभ्यास कोणकोणत्या अंगाने करायचा आहे, तर एक सगळ्यात महत्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे कंपोजिशन. दुसरा घटक स्ट्रक्चर. तिसरा महत्वाचा घटक आहे ते म्हणजे प्रॉपर्टी. आणि चौथा घटक जो असेल तो म्हणजे केमिकल रिएक्शन्स इन विच वन फॉर्म ऑफ मॅटर गेट कन्व्हर्टेड इनटू अनदर. पदार्थाच्या एका स्वरूपाचं रूपांतर दुसऱ्या स्वरूपामध्ये होणं. या 4 घटकांचा स्टडी आपण रसायनशास्त्रामध्ये करणार आहोत. मग रसायनशास्त्राची व्याख्या आपल्याला कशी देता येईल, व्हॉट इज केमिस्ट्री, तर व्याख्या आपल्याला या पद्धतीने देता येईल. द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर विथ रिस्पेक्ट टू कंपोजिशन, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज अँड chemical reactions describing transformation of
one form of matter into another is known as chemistry. आता हे जे काही केमिस्ट्री आहे या केमिस्ट्रीला सेंट्रल सायन्स असं म्हटलं जातं. का म्हटलं जाईल सेंट्रल सायन्स? तर लक्षात घ्या, या रसायनशास्त्राचं जे नॉलेज आहे त्या नॉलेजचा वापर करून शास्त्राच्या अनेक ज्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेसची डेव्हलपमेंट केली गेली. सो द नॉलेज ऑफ केमिस्ट्री इज ऍप्लिकेबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सम ब्रँचेस ऑफ सायन्स लाईक फिजिक्स, बायोलॉजी, जिओलॉजी, इंजिनिअरिंग, environmental science and many other branches. And because of that, this chemistry is known as central science. आता याच्यामध्ये केमिस्ट्री आपण अभ्यासणार आहोत. सगळ्यात महत्वाची बाब, हे केमिस्ट्री कशासाठी अभ्यासायचं? व्हॉट इज द नीड ऑफ स्टडी ऑफ केमिस्ट्री? गरज काय? काय गरज असावी? तर सगळ्यात महत्वाची बाब सांगायची झाली तर मानवाच्या मुख्य 3 गरजा, अन्न, वस्त्र आणि निवारा, फूड, शेल्टर अँड क्लॉथ. आता ह्या 3 गरजांचा जर आपण सखोलपणे विचार केला तर या 3 गरजा भागवण्यासाठी आपल्याला रसायनशास्त्राचं नॉलेज मदत करते. ते कसं? तर एक एक आपण 3 घटकांबद्दल डिस्कस करू. पहिला जो घटक आहे तो फूड. आता फूड त्याच्यामध्ये मुख्य 3 घटक आहेत. एक म्हणजे कार्बोहायड्रेट, ज्याला आपण कार्बोदके असं आपण म्हणतो. दुसरा प्रोटीन्स, ज्याला आपण प्रथिन असं आपण म्हणतोय. आणि तिसरं म्हणजे फॅट अँड ऑइल, ज्याला आपण स्निग्ध पदार्थ असं आपण म्हणतोय. आपलं जे पूर्ण अन्न आहे, कम्प्लीट फूड मस्ट कंटेन दीज 3 कंपोनंट्स. आता हे 3 मुख्य घटक असणार आहेत आणि 3 घटकांचं फंक्शन ही आपल्याला माहिती आहे, आपण पाठीमागच्या काही इयत्तामध्ये शिकलेला आहात. तर अन्न ही गरज आहे, ती गरज आपल्याला रसायनशास्त्रामधून पूर्ण होते. शिवाय हे अन्न अतिशय चवदार बनवण्यासाठी, चविष्ट बनवण्यासाठी, त्याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येण्यासाठी त्याच्यामध्ये अजून काही घटकांचा वापर केला जातो. तेही घटक हे रासायनिक पदार्थच आहेत. शिवाय एखाद्या अन्नाला स्वीटनिंग इफेक्ट द्यायचा असेल, गोड अशी चव द्यायची असेल, तर ती गोड चव देण्यासाठी सुद्धा आपण काही स्वीटनर्सचा वापर करतो. एवढंच नाही तर ते अन्न जास्त काळासाठी टिकावं, चांगल्या स्थितीमध्ये राहावं, याच्यासाठी काही प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये ऍड केले जातात, काही अँटीऑक्सिडंट ऍड केले जातात. हे पदार्थ सुद्धा रासायनिक पदार्थच आहेत. तर पहिली महत्वाची आपली गरज फूड. दुसरी जी आहे ती म्हणजे शेल्टर, छत, निवारा. आता निवारा ही जी काही गरज आहे, ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून आपला बचाव करण्यासाठी आपल्याला निवाऱ्याची गरज आहे. आणि हे निवारे अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. आणि ह्या वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही निवारे आहेत त्यांच्या बांधणीमध्ये या रसायनशास्त्राचं ज्ञान आपल्याला गरजेचं आहे. एवढंच नाही तर त्या निवाऱ्याच्या बांधणीमध्ये वापरलं जाणारं जे मटेरियल आहे ते सगळं मटेरियल हे रासायनिक पदार्थांपासून तयार झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये सिमेंट असेल, वाळू असेल, स्टील असेल, स्टेनलेस स्टील असेल. आपल्याला माहिती आहे की छपरासाठी स्टील शीट वापरले जातात, काही ठिकाणी ऍस्बेस्टॉस शीट वापरल्या जातात. मग हे जे काही निवाऱ्याची जी काही गरज आहे ती गरज भागवण्यासाठी आपल्याला रसायनशास्त्राची गरज आहे. तिसरी महत्वाची गरज आहे ती म्हणजे वस्त्र, क्लॉथ. आता वस्त्र ही जी काही गरज आहे
ती लज्जा रक्षणासाठी. अगदी आपण जुन्या काळामध्ये बघितलं, जेव्हा मानव हा आदिवासामध्ये राहत होता, जंगलामध्ये राहत होता, त्या आदिवासाच्या काळामध्ये मानव वस्त्र परिधान करत होता. आणि ती वस्त्र काय होती, तर झाडांची जी मोठी पानं आहेत त्या पानांचा वापर किंवा प्राण्याची जी कातडी आहे त्या कातडीचा वापर वस्त्र म्हणून केला जात होता. कालांतरानं मानवानं त्याच्या प्रभावी मेंदूचा वापर केला, त्या वनस्पतीपासून काही धाग्यांची निर्मिती केली, त्या कातडीपासून काही धाग्यांची निर्मिती केली आणि हे धागे एकमेकांमध्ये गुंफून फॅब्रिक म्हणजे वस्त्र तयार केलं गेलं. आणि मग त्या धाग्यांपासून गुंफलेलं जे काही वस्त्र आहे त्या वस्त्राचा वापर लज्जा रक्षणासाठी केला गेला. जसजसं बुद्धीचा वापर वाढत गेला, जसजसं हे शास्त्र प्रगत होत गेलं, तसतसं या धाग्यांमध्ये बरेच बदल झाले गेले. जे काही धागे आहेत ते धागे पूर्वी नॅचरल होते, नॅचरल फायबर. त्याच्यानंतर मधला टप्पा आला सेमी सिंथेटिक फायबर, त्याला रिजनरेटेड फायबर्स म्हटलं जातं. आणि आजच्या रिसेंट कालावधीमध्ये वापरले जाणारे जे काही फॅब्रिक आहे ते फॅब्रिक सिंथेटिक किंवा आर्टिफिशियल फायबर पासून तयार केलं जात आहे. तर वस्त्राचा जो प्रवास आहे तो नॅचरल फायबर पासून हा आर्टिफिशियल किंवा सिंथेटिक फायबर पर्यंत आला गेलेला आहे. आज मितीला आपल्याकडून वापरली जाणारी जी वस्त्र आहे त्यापैकी 90% वस्त्र ही सिंथेटिक फायबर पासून तयार झालेली आहे. काही 10% फॅब्रिक आहे, ते 10% फॅब्रिक हे आपल्याला नॅचरल किंवा रिजनरेटेड फायबर याच्यापासून ते तयार केलं जातं. एकूणच अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, या तिन्ही गरजा भागवण्यासाठी आपल्याला रसायनशास्त्राचं नॉलेज हे गरजेचं आहे. सो दॅट इज द नीड ऑफ केमिस्ट्री. आता याच्या पुढचा आपल्याला भाग या ठिकाणी बघितला पाहिजे. हे जे काही रसायनशास्त्र आहे त्याच्या काही ब्रँचेस आहेत का, तर आपल्याला माहित आहे की अगदी आपण सुरुवातीला सायन्सची डेफिनेशन केली, दॅट इज सिस्टमॅटाइज नॉलेज किंवा सिस्टमॅटिक नॉलेज. आता सिस्टमॅटिक नॉलेज याचा अर्थ त्याच्यामध्ये वर्गीकरण आलं. आणि रसायनशास्त्र शिकत असताना या शास्त्राचं वर्गीकरण आपण काही शाखांमध्ये केलं गेलं. मग त्याच्यामध्ये पहिली जी शाखा आहे ती म्हणजे ऑर्गेनिक केमिस्ट्री. ऑर्गेनिक केमिस्ट्री. दुसरी जी शाखा आहे ती इनऑर्गेनिक केमिस्ट्री. तिसरी जी शाखा आहे ती फिजिकल केमिस्ट्री. फोर्थ ब्रँच इज एनालिटिकल केमिस्ट्री. Fifth one is that biochemistry, etc. There are many other branches like nuclear chemistry, environmental chemistry, agricultural chemistry, so many. But these are the important branches of the chemistry. One by one, what is organic chemistry? Organic chemistry is the branch of chemistry which deals with the study of carbon compounds. जे काही निसर्गामध्ये उपलब्ध असणारे कार्बन कंपाऊंड आहे, अगदी पूर्वीच्या व्याख्येनुसार सांगायचं झालं तर जी संयुग एखाद्या जैविक घटकापासून मिळवली जात आहेत, मग तो जैविक घटक वनस्पती असेल नाहीतर प्राणी असेल,
प्लांट असतील किंवा ॲनिमल असतील अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून मिळवली जाणारी जी संयुग आहेत त्या संयुगांना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. आणि या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधला महत्वाचा जो इलेमेंट आहे तो कार्बन. आणि अशा संयुगांचा अभ्यास करणारी रसायनशास्त्राची शाखा म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्री. दुसरी जी ब्रँच आहे ती इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. एकूण आज मितीला जर आपण विचार केला तर 118 एलिमेंट्स आपल्याला ज्ञात आहेत. मग या 118 एलिमेंट पैकी एकट्या कार्बनचे हजारो लाखो मिलियन्स एवढे कंपाऊंड्स आहेत. आणि ह्या सगळ्या कंपाऊंडचा स्टडी करण्यासाठी आपण एक सेपरेट ब्रँच आता आपण सांगितली ती ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता कार्बन सोडून इतर जी मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्यांच्या संयुगांचा अभ्यास करणारी रसायनशास्त्राची शाखा म्हणजेच इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. व्याख्या कशी देता येईल? द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ नॉन कार्बन कंपाऊंड. that deals with the study of chemistry of elements, chemistry of compounds which are obtained from non-carbon element. जे नॉन कार्बन कंपाऊंड्स आहेत त्या नॉन कार्बन कंपाऊंडचा स्टडी करणारी रसायनशास्त्राची शाखा म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. थर्ड ब्रँच इज दॅट फिजिकल केमिस्ट्री. व्हॉट इज फिजिकल केमिस्ट्री? The branch of chemistry which deals with the study of structure, energy changes, various laws, principles for the transformation of one form of matter into another is known as physical chemistry. थोडक्यात फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पदार्थाची आपल्याला रचना शिकायची आहे, पदार्थामध्ये होणारे वेगवेगळे ऊर्जेमधले बदल शिकायचे आणि रासायनिक अभिक्रियेची निगडीत जे काही नियम आहेत, जी काही तत्व आहेत त्या नियमांचा, तत्वांचा आणि सिद्धांतांचा आपल्याला अभ्यास या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे. याच्या नावामधूनच आपल्या लक्षात येईल की फिजिकल केमिस्ट्री हा सायन्सच्या दोन शाखांचा समूह आहे. फिजिक्सचं केमिस्ट्री मधलं ऍप्लिकेशन, फिजिक्स या विषयाचं रसायनशास्त्रामधलं केमिस्ट्री मधलं जे ऍप्लिकेशन आहे त्याला आपण फिजिकल केमिस्ट्री म्हणणार आहे. पुढची जी शाखा आहे ती अॅनालिटिकल केमिस्ट्री. आता अॅनालिटिकल केमिस्ट्री काय? तर निसर्गामध्ये वेगवेगळे जे पदार्थ आहेत आता ते पदार्थ संयुक्त अवस्थेमध्ये आहेत. या संयुक्त अवस्थेमधून त्यांना वेगळं करणं, त्यांची ओळख पटवणं आणि त्यांचं कंपोजिशन शोधून काढणं याच्यासाठी ही शाखा आहे. सो अॅनालिटिकल केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ सेपरेशन, आयडेंटिफिकेशन अँड क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ द मॅटर. अॅनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो कोणता असेल तर याच्यामध्ये सेपरेशन करणार आहे, त्यानंतर आयडेंटिफिकेशन करणार आहे आणि आयडेंटिफिकेशन केल्यानंतर त्याच्यातले जे काही कंपोजिशन आहे ते कंपोजिशनचं डिटर्मिनेशन करणार आहे. त्यालाच क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस असं म्हटलं जातं. या सगळ्याचं स्टडी आपण अॅनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये करणार आहे. आता जी शेवटची आणि महत्वाची शाखा ती म्हणजे बायोकेमिस्ट्री. व्हॉट इज बायोकेमिस्ट्री? तर आपल्याला माहिती आहे मगाशी आपण काही पदार्थांचा उल्लेख केला फूड मध्ये. कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन असेल, फॅट आहे. हे काय आहे? तर हे दुसरं तिसरं काही नसून बायोमॉलिक्युल्स आहे. आणि या बायोमॉलिक्युलचा स्टडी करणारी रसायनशास्त्राची जी शाखा आहे त्याला बायोकेमिस्ट्री असं म्हटलं जातं. सो ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ
बायोमॉलिक्यूल और बायोलॉजिकल मॉलिक्यूल्स. थोडक्यात इथेही तुम्हाला दिसतंय दोन विषयांचा समन्वय आहे. एक पहिला विषय म्हणजे बायोलॉजी आणि केमिस्ट्री. केमिस्ट्री मधलं बायोलॉजीचं ऍप्लिकेशन म्हणजे बायोलॉजीमध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत, अगदी एन्झाईम असतील, प्रोटीन असतील, हार्मोन्स असतील, कार्बोहायड्रेट असतील, फॅट असेल, ऑइल असेल, ह्या सगळ्या घटकांचा स्टडी आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये करणार आहे. सो स्टडी ऑफ बायोमॉलिक्युल्स इज नोन एज बायोकेमिस्ट्री. सो दॅट्स ऑल अबाउट व्हेरियस ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. नाउ नेक्स्ट इज दॅट importance of chemistry. Importance of chemistry. केमिस्ट्रीचे इम्पॉर्टन्स सांगत असताना एक सगळ्यात आपल्याशी निगडीत महत्वाचे 4 ते 5 घटक आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यापैकी पहिला जो घटक असेल दॅट इज इंजिनिअरिंग. तर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये वापरलं जाणारं जे मटेरियल आहे, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये वापरलं जाणारं मटेरियल, मग त्याच्यामध्ये मेनली सगळ्या प्रकारचे धातू येतील. व्हेरियस टाइप्स ऑफ द मेटल. इट मे बी फ्रॉम आयर्न टू द प्रेसियस मेटल्स लाईक गोल्ड, प्लॅटिनम अँड सिल्वर. हे जे काही सगळे मेटल्स असतील किंवा त्यांचे वेगवेगळे जे अलॉईज वापरले जात आहेत, ब्रास असेल, ब्रॉन्झ असेल, या अलॉयचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करतोय आणि यालाच आपण इंजिनिअरिंग मटेरियल्स असं आपण म्हणतोय. मग हे इंजिनिअरिंग मटेरियल तयार करण्यासाठी आपल्याला केमिस्ट्री जे नॉलेज आहे किंवा केमिकल टेक्नॉलॉजी आहे, त्या केमिकल टेक्नॉलॉजीची मदत या ठिकाणी होणार आहे. सो first importance of the chemistry is in engineering to isolate these engineering material. ते इंजिनिअरिंग मटेरियल आहे त्यांचं एक्सट्रॅक्शन करण्यासाठी, त्यांचं प्युरिफिकेशन करण्यासाठी, त्यांच्यापासून वेगवेगळे मटेरियल्स तयार करण्यासाठी आपल्याला या रसायनशास्त्राचं नॉलेज ऍप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर दुसरं जे महत्वाचं फील्ड आहे ते ड्रग. दुसरी आणि महत्वाची गरज किंवा दुसरं फील्ड ड्रग. आता ज्या काही ड्रग्ज आहेत आपल्याला माहिती आहे, एक थेरपी आहे की ज्या थेरपीला म्हणलं जातं किमोथेरपी. किमोथेरपी मीन्स व्हॉट? दॅट यूज ऑफ केमिकल सबस्टन्सेस इन द ट्रीटमेंट ऑफ व्हेरियस डिसऑर्डर्स ऑर डिसीजेस. वेगवेगळ्या रोगांवरती उपचार करण्यासाठी, त्या रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर केला जातोय आणि या उपचार पद्धतीलाच किमोथेरपी असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये आपल्याला बरेच औषध आपल्याला सांगता येतील. एक सगळ्यात महत्वाचं एल डोपा. हे जे काही औषध आहे ते पार्किन्सन डिसऑर्डर जे आहे, त्या पार्किन्सन्स डिसऑर्डरसाठी हे एल डोपा हे औषध वापरलं जातं. हा केमिकल सबस्टन्स वापरला जातो. त्याच्यानंतर सिस्प्लॅटिन अँड टॅक्झॉल युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर पेशंट. जे कॅन्सरग्रस्त आहेत त्या कॅन्सरग्रस्त लोकांवरती उपचार करण्यासाठी सिस्प्लॅटिन आणि टॅक्झॉल याचा वापर केला जातोय. आणि आजचा चालू युगातला एक महत्वाचा आजार की ज्याला आपण एड्स म्हणतोय, आणि या एड्सच्या ट्रीटमेंटसाठी AZT ऍझिडोथायमिडिन ही जी ड्रग आहे त्या ड्रगचा वापर केला जातोय. ऍझिडोथायमिडिन युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ एड्स पेशंट. लक्षात घ्या, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात म्हणून मी या ठिकाणी या प्रत्येक ड्रगचा उल्लेख करतोय. ऍझिडोथायमिडिन युज्ड
फॉर द ट्रीटमेंट ऑफ एड्स पेशंट. अजून एक आपल्याला माहिती आहे की सध्या पाठीमागच्या काही वर्षापूर्वी स्वाईन फ्लूची साथ आलेली होती आणि आता सध्याची रिसेंटची जी काही साथ आहे ती कोरोना व्हायरस कोविड-19. मग यांच्या ट्रीटमेंटसाठी ज्या टॅबलेटचा ज्या औषधीचा वापर केला जातोय ते म्हणजे टॅमीफ्लू. सो टॅमीफ्लू इज युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ स्वाईन फ्लू. तर वेगवेगळ्या ज्या डिसऑर्डर आहेत त्या डिसऑर्डर बऱ्या करण्यासाठी त्यांच्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण ड्रगचा वापर करतोय आणि ही ड्रगची गरज आपल्याला रसायनशास्त्रामधून पुरवली जाणार आहे. त्याच्यानंतर महत्वाचं जे फील्ड येणार आहे दॅट इज फूड. अबाउट द फूड थोडंसं आपण मगाशी डिस्कशन केलेलंच आहे की फूड मधील महत्वाचे 3 घटक कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट हे तिन्ही घटक रासायनिक पदार्थ आहेत किंवा अन्न बनवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातोय. ते सगळे पदार्थ हे रासायनिक पदार्थ आहेत. मग त्याच्यामध्ये काही पदार्थांचा वापर कलरिंग एजंट म्हणून केला जाईल, काहींचा वापर फ्लेवरिंग एजंट म्हणून केला जाईल, काही पदार्थांचा वापर स्वीटनिंग एजंट म्हणून केला जाईल, तर काही पदार्थांचा वापर आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्या ठिकाणी करणार आहे. आज मी तिला जशी लोकसंख्या वाढते त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपलं उत्पादन क्षमता फूडची अन्नाची उत्पादन क्षमता वाढवणं गरजेचं आहे. आणि ही उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी शेतीमध्ये वेगवेगळ्या फर्टिलायझरचा इन्सेक्टिसाइडचा आपल्याला वापर करावा लागतोय. मग हे जे काही इन्सेक्टिसाइड वापरली जात आहेत, हे जे काही फर्टिलायझर्स वापरली जात आहेत, ती सगळी इन्सेक्टिसाइड फर्टिलायझर्स हे केमिकल सबस्टन्सेस आहेत की ज्यामुळं किंवा ज्यांच्या वापरामुळं जे काही क्रॉप यील्ड आहे ते क्रॉप यील्ड वाढलं जात आहे. पॉप्युलेशन जरी वाढलं, लोकसंख्या जरी वाढली तरी त्या प्रमाणामध्ये आपण अन्न निर्मिती करू शकलोय केवळ या रसायनशास्त्राच्या नॉलेजवरती. त्याच्यानंतर पुढची आणि महत्वाची गरज आहे ती म्हणजे एनर्जी. एनर्जी वेगवेगळ्या पद्धतीनं आज आपण एनर्जीचे स्रोत निर्माण केलेले आहेत. अगदी इलेक्ट्रिकल एनर्जीचा विचार केला तर इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण करण्यासाठी काही फॉसिल फ्युएलचा आपण वापर करतो. मग त्याच्यामध्ये कोल असेल, पेट्रोलियम प्रोडक्ट असतील, फॉसिल फ्युएल असेल, या घटकांचा वापर आपण ऊर्जा निर्मितीसाठी करतोय. एवढंच नाही तर इंधन म्हणून वापरलं जाणारं जे पेट्रोल असेल, डिझेल असेल, रॉकेल असेल किंवा अगदी वूड असेल, सो ऑल दीज आर मेड अप ऑफ केमिकल मटेरियल. हे सगळं काही रासायनिक आहे आणि या रासायनिक पदार्थांच्या ज्वलनामधून जी ऊर्जा तयार केली जाते, ऊर्जा निर्माण होते, त्या ऊर्जेचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतोय. एवढंच नाही तर आज मी तिला जे काही इलेक्ट्रोकेमिस्ट्री ही केमिस्ट्रीचीच पर्टिक्युलरली फिजिकल केमिस्ट्रीचीच एक ब्रँच आहे की ज्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या नॉलेजमुळं आज कितीतरी प्रकारचे सेल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आपण एका सेलचा वापर करून आपण विद्युत निर्मिती त्या ठिकाणी करू शकतोय. मग त्याच्यामध्ये अगदी डॅनियल सेल आहे, ड्राय सेल असेल, लेड अॅक्युम्युलेटर असतील किंवा आज मी तिला वापरले जाणारे जे सोलार सेल आहे, फोटोकेमिकल सेल आहे. लक्षात घ्या, हे जे काही सोलार सेल, फोटोकेमिकल सेल आहेत दे युज्ड टू जनरेट एनर्जी. म्हणजे ऊर्जा निर्मितीची जी काही गरज आहे ती गरज सुद्धा आपल्याला या रसायनशास्त्राच्या नॉलेज मधून मिळणार आहे. आणि शेवटचं फील्ड व्हेरियस मटेरियल्स. आज मी तिला बऱ्याच प्रकारचे मटेरियल मार्केटमध्ये उपलब्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक मटेरियल उपलब्ध आहे,
वेगवेगळ्या प्रकारचं सेमी कंडक्टिंग मटेरियल आहे, ऑप्टिकल फायबर केबल्स आहेत, ट्रान्झिस्टर आहेत, कॅपॅसिटर आहेत, डायोड्स आहेत, ट्रायोड्स आहेत. हे जे काही सगळे घटक आहेत, वेगवेगळे जे मटेरियल आहे, ते मटेरियल या रसायनशास्त्राच्या नॉलेजमधून आपण मिळवलंय. जे काही पॉलिमर्स आहेत, ते पॉलिमर्स ज्यांचा वापर करून आपण आज मी तिला वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स तयार करतोय. मग त्याच्यामध्ये अगदी कापड हा एक सगळ्यात महत्वाचा पॉलिमर आहे. त्याच्यामध्ये पॉलिथिन हा एक आहे, नायलॉन आहे, नायलॉन फॅब्रिक आहे, असं वेगवेगळं मटेरियल आपण त्या ठिकाणी वापरतोय. शिवाय नॅनो टेक्नॉलॉजी आहे की ज्या नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून आज आपण कितीतरी इलेक्ट्रिकल एनर्जीची बचत करतोय किंवा सुपर कंडक्टिंग मटेरियलचा वापर करून दरवर्षी 20% ऊर्जेची बचत त्या ठिकाणी केली जाते. तर सगळ्यात महत्वाचं मटेरियल्स. या मटेरियल आपण बघितलं की कॉम्प्युटर फील्डमध्ये अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जो कॉम्प्युटर कन्स्ट्रक्ट केला गेला, त्या कॉम्प्युटरची साईज आणि त्याचं स्पीड याची तुलना आजच्या काळातल्या कॉम्प्युटरची आणि त्याच्या स्पीडशी जर केली तर जमीन आसमाना इतका फरक आहे. ते कॉम्प्युटर आकारानं मोठे होते पण त्यांचं स्पीड कमी होतं. आणि आजकालचे जे कॉम्प्युटर आहेत ते अतिशय आकारानं लहान आहेत, पोर्टेबल आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ट्रिमेंडस स्पीड असणार आहे. तर हे जे काही डेव्हलपमेंट आहे, टेक्नॉलॉजी मधली जी डेव्हलपमेंट आहे, ती टेक्नॉलॉजी मधली डेव्हलपमेंट या मटेरियल्सनी केलेली आहे. तर लक्षात घ्या, मटेरियल्स जे आज मितीला मार्केटमध्ये वेगवेगळे उपलब्ध आहेत की ज्या मटेरियलचा वापर करून आज आपण हे जे काही विज्ञान आहे ते कुठं नेऊन आपण ठेवलेलं आहे. तर या पद्धतीने या सगळ्या फील्डमध्ये आपल्याला रसायनशास्त्राची गरज भासणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्री.